जय श्रीराम. आय होप की तुम्ही सगळे मजेत आहात. मला एका दादांनी सुचवलं की कसे आहातपेक्षा असं म्हणा. एनिवे, हनुमान जन्मोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा. मी काही लोकांना प्रॉमिस केलं होतं की मी हनुमानजींच्या गोष्टी सांगेल, पण मी थोडं बाहेर ट्रॅव्हल करते, त्याच्यामुळे मी एकाच गोष्टीत सगळ्या गोष्टी सांगते, सार सांगते फक्त. हनुमानजींना खूप विद्या होत्या त्यांच्याकडे, ते अतिशय हुशार होते, ते खूप सगळ्या विद्यांनी संपन्न होते, पण त्यांनी स्वतःला फक्त रामदूत किंवा रामभक्त म्हणून घेण्यात धन्यता मानली. आपल्याकडे एखादी डिग्री किंवा 2 डिग्री आल्या किंवा एखादं पद आलं की आपण ते पद मिरवतो, पण त्यांनी त्यांचं कुठलंही त्या शिक्षणाचं किंवा त्यांच्या असलेल्या क्षमतांचं मिरवलं नाही. त्यांनी स्वतःला रामभक्त किंवा रामदूत म्हणवलं. त्यांना बल आणि बुद्धीचा कसा वापर करायचा, त्यांना जेव्हा जांबुवंतांनी त्यांच्या क्षमतांची आठवण करून दिली, तेव्हा त्यांनी तो समुद्रही पार करू शकतो हा त्यांना कॉन्फिडन्स आला. आणि ती जी सुरसा राक्षसीण त्यांना मध्ये भेटली होती की मी तुम्हाला खाईन मग तुम्ही जाऊ शकता, तर ते आपलं मोठं मोठं रूप धारण करत होते, जसं जसं ती तोंड मोठं करत होती तसं तसं, आणि एका क्षणात त्यांनी अगदी सूक्ष्म रूप धारण करून तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले. म्हणजे त्यांनी त्यांचं प्रॉमिस पण पूर्ण केलं आणि स्वतःचा जीव पण वाचवला. तर बल आणि बुद्धीचा बॅलन्स त्यांना करता यायचा. कधी कुठलं वापरायचं, कधी काय वापरायचं हे त्यांना चांगला सेन्स होता. त्याच्यानंतर त्यांनी लंकेत गेल्यानंतर पहिले असं त्यांचं मॅनेजमेंट स्किल्स वापरले की भक्त शोधून काढले, बिभीषणाचा पत्ता लावला, बिभीषणाकडनं सगळी माहिती घेतली, बिभीषण आणि रामाची ओळख नंतर त्यांनी करून दिली. तर त्या लंकेवर विजय मिळवण्याकरता त्यांनी तिथे असं तर इझी सगळ्या गोष्टी होतील अशी सगळी तयारी करून ठेवली. मग ते अशोकवनात जेव्हा सीतेला भेटायला गेले आणि सीतेला ओळख पटवून दिली स्वतःची, त्याच्या आधी त्यांनी बघून तिथलं सगळं वातावरण पाहिलं. कारण इतक्या राक्षसांच्या मध्ये राहिल्यानंतर सीतामैया घाबरल्या असत्या, एकदम हनुमान समोर आले असते तर त्यांनी तो कॉन्फिडन्स डेव्हलप केला पहिले. मग तिला जाऊन सांगितलं की ही अंगठी आणि मी हा रामाचा दूत आहे. तर सीता म्हणाली की रामांना हे बरोबर वाटतं आहे का, मी इथे एकटी आहे आणि ते काहीच करत नाही आहेत, तुम्ही मला घेऊन चला. ते म्हणतात मला आदेश नाही आहे, मी नेऊ तर शकतो तुम्हाला, पण मला तो आदेश नाही आहे. त्यांना आदेशाचं पालन करणं माहीत होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की जसं रावणाने पळून आणलं तसं आम्ही तुम्हाला पळून नाही नेणार आहे, आम्ही तुम्हाला ससन्मान देणार आहे. त्याच्यामुळे ते रामजी येतील आणि तुम्हाला युद्ध करून जिंकून घेऊन जातील. तर त्यांना इगो नव्हता कुठल्याही गोष्टीचा आणि त्यांनी क्रेडिट नाही घेतलं. त्यांना जेवढं सांगितलं गेलं तेवढं ते यस मॅन होते. जे करायला सांगितलं ते करायचे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे एकदा जेव्हा येतात वापस, तर सीतामैया असं सिंदूर भरताना दिसतात त्यांना. ते म्हणतात काय आहे, तर त्या सांगतात की पतीच्या मोठ्या लंब्या आयुसाठी किंवा माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी हा सिंदूर भरते. तर ते जातात आणि पूर्ण आपल्या अंगावर सिंदूर फासतात आणि रामाच्या समोर जाऊन असे उभे राहतात. रामरायांना हसायला येतं. ते म्हणतात काय झालं, ते म्हणतात जर का चुटकीभरच्या सीतामैयाच्या सिंदूरमुळे तुम्हाला दीर्घायू मिळत असेल आणि त्यांच्यावरचं प्रेम सिद्ध होत असेल तुमच्यावरचं त्यांचं, तर माझं तर तुमच्यावर खूपच प्रेम आहे आणि मला तर वाटतं तुम्ही आयुष्यात कधी कुठे जाऊच नाही. राम म्हणतात तूच माझा खरा भक्त. तेव्हापासून हनुमानजींना रामभक्त म्हणतात. हनुमान जन्मोत्सव म्हणायचं कारण हनुमानजी आहेत चिरंजीवी. जे नाही आहेत आता त्यांची जयंती म्हणतात. त्याच्यामुळे हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.